आता याला ट्राय करून बघू कसं लागतंय ते। गरम। तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्लॉग मध्ये। कशा आहात तुम्ही? मी पण एकदम मजेत आहे। तुम्ही कशा आहात ते कमेंट मध्ये सांगा। आणि आज आपण एकदम वेगळा व्लॉग बनवणार आहोत। त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवतो आपल्या मागे वेदर किती छान झालेलं आहे। हे मागचं पूर्ण वेदर जे आहे ते एडिट केलेलं नाही, ओरिजिनल वेदर आहे आणि एकदम भारी दिसतंय। आज एकदम भारी क्लाउड वगैरे ते ढग वगैरे एकदम छान दिसतंय। एकदम भारी मौसम आहे। आणि मला 2-3 दिवसापासून पाऊस चालू होता, तर मला एक गोष्ट खायची वाटत होती। तुम्हाला मी हे इथे दाखवून देईन स्क्रीनवर, स्क्रीनशॉट ऍड करून टाकन। तुम्ही बघा, ही वस्तू मला खायची होती, बनवायची होती। आजचा आपला हा ब्लॉग फूड ब्लॉग होईल एका प्रकारे। तर एकदम भारी आपण शेवटपर्यंत बनवू, तुम्हाला दाखवतो कसं लागतं कसं नाही। आणि तुम्ही सगळे बघा कसं बनवता। तुम्ही जर आधी बनवलं नसेल तर तुम्ही पण शिका। मी पण शिकणारच आहे। मी याच्या आधी बनवलं नाही, मी पण फर्स्ट टाइम बनवतोय। तर मम्मीची मदत घेऊन आपण ही गोष्ट बनवणार आहे। आणि तुम्हाला आता मी थोडंसं वेदर दाखवून देतो, मग आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करू। चला। हे बघा मित्रांनो, किती छान दिसतंय आज वेदर, एकदम भारी भारी। आणि एक क्लाउड एकदम मस्त दिसतंय, असं वाटतंय जसं पिक्चर मध्ये दाखवत नाही का तसं दिसतंय पूर्ण। हे बघा, हे तर लय छान दिसतंय। आणि अजून याला कलर ग्रेडिंग वगैरे केलं, एकदम भारी दिसलं। हे बघा सीन एकदम भारी। पावसाळ्यामध्ये मित्रांनो सगळ्यात भारी सीन होतो। तर मित्रांनो, मी आलो आपल्या किचन मध्ये। हे आपलं किचन। आता मी सगळं सामान जमा करतो आणि मग तुम्हाला दाखवतो आपल्याला काय काय करायचंय, काय काय लागणार आहे। तर आता मम्मीची मदत घेतो आणि बाकी सगळं तयारी जे करून घेतो। चला तुम्हाला दाखवतो पटापट। आम्ही एवढं सामान तयार करून घेतलेलं आहे। बघा, हे आलू आणि हे कट करायला चाकू वगैरे, हे पेन पण लागणार आहे आपल्याला कट करायला, हे पेन पण लागणार आहे आपल्याला कट करायला। एवढं सगळं सामान केलं। आता तुम्हाला दाखवतो मी कसं कट करायचं। लाईट पण गेली, याच्यामुळे उजाळ थोडा कमी झाला, पण काही अडचण नाही, आपण तरी ब्लॉग बनवू। तर दोस्तों, हमने ले लिया एक आलू। तर मित्रांनो, आम्ही घेतलेलं आहे एक बटाटा आणि हे चाकू। आता तुम्हाला दाखवतो याची कटिंग कशी करायची। मी फर्स्ट टाइम कट करतोय, मला पण माहित नाही कसं कट करायचंय। तर चला आपण कापून बघू आपल्याला बरोबर कापता येतं का। तर सगळ्यात आधी आपल्याला असं मधून कापून घ्यायचं, याला मोठ्या मोठ्या साईज मध्ये हे असं कट करून घ्यायचं, याची पीस। हे बघा, आपण असे पीस कट करून घेतले याचे। आता आपल्याला घ्यायचं एक पेन घ्यावं लागेल आपल्याला। स्टिक लागतं, पण आपल्याकडे स्टिक नाही म्हणून आपण पेनचा यूज करतोय। मग काय करायचं, हे असे ठेवायचे दोन्ही साईडला, असं ठेवायचे दोन्ही साईडला आणि सरळ असं कट करायचं। असं कट करून घ्यायचं सगळ्या साईडला। मी पटापट कट करतो। असे कट करायचे। मी पण फर्स्ट टाइम कट करतोय, मला पण माहित नाही बरोबर होईल का नाही। डायरेक्ट लाईव्ह शो चालू आहे। मग दुसऱ्या वेळेस असं थोडं क्रॉस करून घ्यायचं, क्रॉस कट लावायची। हे बघा असे, हो हे बघा क्रॉस कट लावायचे। आणि आता फायनली आपण बघू आपलं बरोबर झालं की नाही। अरे यार, हे कसं का नाही झालं? अरे यार मित्रांनो, हे झालंच नाही वर घे माझ्याकडं। अरे यार मित्रांनो, हे तर झालंच नाही आपलं सक्सेस। कसं काय नाही झालं? हे क्या हो गया? थोडं फार झालेलं आहे, पण पूर्ण कोण नाही झालं। अच्छा, याला मला असं वाटतं हे स्टिकपेक्षा पेन मोठा आहे त्याच्यामुळे झालं नसेल। तर परत मी थोडा जुगाड लावून कट मारून घेतो त्याला। इकडं बघा, मी थोडे थोडे कट आता हाताने मॅन्युअली मोठे करून घेतो अंदाजे। मला वाटतं ही टेक्निक यूज करून होऊन जाईल बरोबर। आता बघू आपण, हे बघा, हे बघा तो, हे बघा थोडे झालेले आहे बघा। आता यावेळेस थोडे झाले, आता ह्या साईडने पण थोडे करतो म्हणजे ओके होऊन जाईल आपलं काम। वा, लाईट पण आली। हे बघा मित्रांनो, आपलं थोडं झालेलं आहे सक्सेस काम, ट्विस्टर झालेले आहे थोडेफार। हे बघा, आता आपण दुसऱ्या याला ट्राय करू आणि मग बघू दुसरे कसे होते, सक्सेस होते की नाही होते। हे तर झालेलं आहे आता, हे बघा झालेलं आहे एकदम ओके, एकदम ओके झालं। आता आपण दुसरं ट्राय करू। हे बघा मित्रांनो, मला वाटलं सगळं एकदम व्यवस्थित होईल जसं मी विचार केला होता, पण बघा कसं कटतंय। हे बघा, हे कसं कटलेलं आहे आणि हे बी बघा कसं कटलं। आणि हे बाकीचे पण बघा, हे बघा हे होत आहे, पण थोडंफार होत आहे। हे बघा थोडंफार झालं। मला पण हसू येते। हे बघा, तुकडे तुकडे होऊन चालले, सगळे तुकडे झालेले। फक्त बाकी आपलं पहिलं जे आहे ते थोडंफार ओके झालेलं आहे। त्याच्यानंतरचे जेवढे बनवले तेवढे बी खराब झाले। आता मलाच हसू येतं। हे बघा कसे तुकडे, अरे हे बघा तुकडे तुकडे तुडून चालले सगळे। इकडे तुकडे, हे बाई सगळे तुकडे तुकडे तुडून चालले। पण काही नाही, अजून आपल्याकडे
आपल्याकडे अजून 2-3 आलू आहे, आपण ते सगळ्यावर ट्राय करू आणि बोलूनच राहू आज. खूप वेळ झाला नंतर काहीतरी जुगाड लावल्यानंतर हे आपलं एकदम असं चांगलं पोटॅटो ट्विस्टर बनलेलं आहे. हे बघा ट्विस्टर कसं आहे, याला मी थोडा जुगाड लावला माझा, तेव्हा कुठे हे जमलं. हे बघा सिस्टम, तुम्हाला जरा मी झूम करून दाखवतो. इकडे खालीवर हे बघा, एकदम एकदम ओके झालेलं आहे. आता हे बघा एकदम ओके ट्विस्ट होतंय, सगळं एकदम भारी दिसतंय. ट्विस्टर झालेलं आहे आपलं एकदम ओके टाकाटक मध्ये. याला थोडा मी जुगाड लावला तर कुठं झालंय, नाही तर ती टेक्निक करून बी होत होतं, पण मग असं जरा ओके झालं जरा. हे बघा मस्त. आता याला आपण तळून बिळून घेऊ सगळे. आता हे जुगाड लावून बनवतो मी आणि तुम्हाला तळायच्या टायमाला भेटतो. आता भरपूर टाइम लागला या गोष्टीला, मी शिकलो थोडं. आधी मला जमलं नाही, खराब केले, पण आता मी शिकलो. चला तुम्हाला दाखवतो. तर हे बघा आता एकाच झालेले आहे मस्त. 1 2 3 4 5. तर शिकत आता हे 5 जमले आपल्याला. आज आपण याला तळू आणि मग तुम्हाला दाखवतो हे कसे लागतात. आपल्याकडे तरी याला स्टिक नाही, स्टिक अशी याच्यामध्ये टाकावं लागते आणि मग हे एकदम बाहेर तळता येते. पण आपण डायरेक्ट बिना स्टिकचं पण तळू शकतो याला आपण. तर आपण आता याला बिना स्टिकचं तळू आणि बघू कसे लागते खायला. तर आपण एवढी सगळी तयारी केलेली आहे. हे आपण जे कापलेले, जेवढे आपल्याला सक्सेसफुल कापता आले तेवढे हे कापलेले, जे आपल्याला ट्विस्टर कापता आले तेवढे आपण हे कापले. बाकीचे जे कापता नाही आले, चुकले होते, त्यांचे आपण फ्रेंच फ्राईज बनवून टाकू. एवढा मसाला याच्यामधला 1-1 चमचा 2-2 चमचे टाकू. हे आहे कशाचं पीठ आहे, हे मक्काचं पीठ आहे, कॉर्नफ्लावर आणि आपले मीठ. तर आता हे सगळा मसाला आपण मिक्स करू याच्यामध्ये आणि मग आपण तळू. तुम्हाला दाखवतो मी. तर आपण सगळ्यात पहिले याच्यामध्ये थोडं मिरची पावडर टाकून घेऊ. मिरची थोडीच टाकू कारण की मला तिखट आवडत नाही. ही मिरची टाकली आपण, याच्यात बी लगेच टाकून घेतो. याच्यात पण सोबतच टाकतो सगळं. हे फ्रेंच फ्राईज आहे आपले. अरे यार याच्यात टाकायची गरज नव्हती पण टाकलं आपण. आता हे थोडा मसाला काय आहे मला माहित नाही, पण तर टाकतो. हे प्रवीण मसाला, हे सगळं टाकलं याच्यामध्ये. थोडा कंटक्की मसाला, आणि आपलं मक्याचं पीठ आहे हे पण टाकतो. मक्याचं पीठ आहे हे पण टाकतो. मित्रांनो एवढं सगळं कुठं करतोय, पण आता खाल्ल्यानंतर कळण बरोबर बनतंय का नाही बनत आहे. नाही तर खाल्ल्यानंतर जर वेगळं लागलं तर मग बस झालं कल्याण आपलं. सगळं मेहनत पाण्यात जाईल मग आपली. तर चला आता याला मिक्स करून घेतो. आता याला मस्त मिक्स करून घेतो. मी एकच नंबर मॅरिनेट केलेलं आहे, तुम्हाला दाखवतो मी कसं मॅरिनेट केलं. हे सगळं हे बघा, हे दोन्ही पण मॅरिनेट. चला आता आपण तळायला सुरुवात करू. मॅरिनेट झाला, आता तळायला सुरुवात केली आपण मागं. आता आपण ट्राय करून बघू कसं लागतंय. मला एकदम खाऊच वाटतंय, त्याच्यामुळे मम्मी दिलं तळायला आणि आपण आता खाणार आहे. तर चला बघू, तुम्हाला दाखवतो कसं काय नाही. तुम्ही बघा आता पटकन लवकर. हे बघा कसं काय झालं, ते कंटक्की सारखं दिसतंय मला. चांगलं एकदम क्रिस्पी त्याला हे करून घ्यायचंय, तळून घ्यायचंय आणि मग ट्राय करायचंय. मित्रांनो आपला पहिला पीस रेडी आहे. हे बघा मस्त मम्मीने तळून दिलं. बाकी काय भारी दिसतं. असं वाटतंय जसं काय फिश फ्राय आहे, पण फिश फ्राय नाही, हा आता आलू फ्राय आहे. चला आता आपण खाऊन तुम्हाला ट्राय करून दाखवतो कसं आहे. गरम आहे एकदम, थोडं थंड आलो ट्राय करतो. एकदम गरम आहे. हा मित्रांनो अजून नवीन पीस आले. एकदम फिश फ्राय सारखं वाटतंय. एकदम फिश फ्राय एकदम गरम. मला ट्राय करू वाटतंय. मला ट्राय करू वाटतं, तोंडाला पाणी येतंय, पण ते गरम त्याच्यामुळे ट्राय करत नाही. पण तरी बी जो आपला पहिला काढला होता हा थोडा थंड झाला वाटतं. तर चला आपण आता याला ट्राय करून बघू कसं लागतंय ते. गरम वा मित्रांनो एकदम मस्त लागतंय. याच्यामध्ये अजून चाट मसाला वगैरे असला तर एकदम भारी लागेल. याच्यापेक्षा बी एकदम भारी झालेलं आहे आपलं. आता मी बाकीचे खातो आणि अजून एखादा व्हिडिओ बनला तर बनवतो. आता खातो मी पटकन. तर मित्रांनो आपलं सगळं काही तयार होऊन झालेलं आहे, म्हणजे सगळं काही तळलेलं झालेलं आहे. हे बघा हे सगळं ताटामध्ये सगळं तयार झालेलं आहे. फ्रेंच फ्राईज बी झाले, हे पण झाले, पोटॅटो ट्विस्ट हे पण झाले. एकदम भारी लागतंय खायला, लय मजा आली खाऊन.
हे बघा मी सॉस सोबत खातो, एकदम मजा येते. आपलं फ्रेंच फ्राईज जरा जास्तच लाल झाले, एवढे नसतात लाल, पण तरी मी चालून जातो घरी बनवलेलं आहे. तर मित्रांनो मी खाता खाता बाहेर आलो ब्लॉग एंड करायला. एकदम मस्त झालं आजचं. तुम्हाला मी सांगा व्हिडिओमध्ये बघून कसं वाटलं, तुम्ही पण ट्राय करणार आहे कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मराठीमध्ये, पूर्ण मराठीमध्ये तुम्ही सांगा कसं वाटलं, तुम्हाला बनवायचं की तुम्ही पण बनवणार आहे ते पण कमेंटमध्ये सांगा. आता तुमचा निरोप घेतो आणि व्लॉग एंड करतो, कारण की मला खायला जायचं आहे, गरम गरमच खायला चांगलं लागणार मला माहिती आहे. तर एकदम भारी झालेला आहे आजचा व्लॉग. तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट राहू द्या. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.